पुन्हा एकदा जमलेल्या सर्व तमाम क्रीडारसिकांचं बदलापूर प्रीमियर लीग 2021 मध्ये मनपूर्वक स्वागत। सामना ह्याच्या या तिसऱ्या दिवसातला अंतिम सामना, दोन संघ एकमेकांच्या विरोधात आहेत। समृद्धी 11 संघ 2 पैकी 2 जिंकलाय, तर यश 11 संघ 2 पैकी 1 सामना जिंकलाय। त्यामुळे हा सामना समृद्धी 11 टीम समोर खेळताना यश 11 संघाला गंधर्व ईगल्स संघाला निश्चित महत्वाचा असेल, कारण यश 11 संघ या स्पर्धेत 3 पैकी 3 सामने गमावला, तो लीग बंद बाहेर झाला। अस्तित्व या मैदानावरती पोलासेट बॉईज 2 सामने जिंकून आहे, त्याचबरोबर ईगल्स गंधर्व ईगल्स संघ सामना जिंकला तर अस्तित्व टिकावेल, आणि जर समृद्धी 11 संघाने मॅच जिंकला तर डायरेक्ट सुपर 4 मध्ये तो संघ दाखल होईल। तो सलामी जोडी अजय धुले आणि वैभव ही सलामी जोडी येते। आपण पाहतोय गंधर्व ईगल्स या टीमची सलामीवीर जोडी, कारण मागचे 2 मॅच आपण पाहिले। पहिल्या मॅच मध्ये 39 धावेची खेळी करणारा खेळाडू अजय धुले, दुसऱ्या मॅच मध्ये 50 धावेची खेळी करणारा अजय धुले ऑन स्ट्राइक तर गोलंदाज सज्ज होतोय। पहिला बॉल हे त्याचं उत्तर आहे, आणि मी यासाठी ओळखला जातो याचं उत्तर प्रेक्षकांना दिलंय, आणि चेंडूची इथं जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार। तर चौकारानं खातं खुलं केलंय अजय धुलेनं, ही त्याचा परिचय, हा त्याचा ओळख आहे। पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, शॉट एक्स्ट्रा बनला, अतिशय वेगानं सिंगल कंप्लीट झाली, आणि या एका धावेनं टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल 5 धावा। 5 सोबतचा मॅच आहे 55, 50, 55 ते 60 हे टार्गेट निश्चित गाठावं लागेल, कारण समृद्धी 11 टीम ही एक ताकदवर टीम आहे। त्या टीम समोर जास्तीत जास्त धावांचा टार्गेट उभं करावं लागेल। फुलटॉस होता, आता इथे कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाही, ही संधी असते निश्चित। एखाद ओव्हर मध्ये एखादा फुलटॉस ओव्हर पिच हा बॉल नेहमीच तुम्हाला मिळेल, गोलंदाज किती चांगला असो त्याच्याकडनं फुलटॉस किंवा ओव्हर पिच बॉल ओव्हर मध्ये एखाद 2 ते बॉल पडत असतात, त्याचा खरपचून समाचार घेणं हे फलंदाजाचं वैशिष्ट्य आहे। मग यावेळी जमलं नाही, या बॉल भरपूर चांगला आहे, कुठल्यावरती पडल्यानंतर थोडासा डीप राहिला आणि फलंदाजाला बीट करून जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये। डॉट बॉलची समाप्ती, 4 बॉल 5 धावा। बघा कौतुक करेल, कमबॅक मिळवलं सुरुवातीला पहिला बॉलवरती चौकाराला। पुन्हा एकदा ऑफसाइड मध्ये गॅप मध्ये खेळला, भरपूर चांगला स्ट्रोक आहे, जोपर्यंत चेंडू आडवून ब्रेक केली जाईल तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्या, आणि 2 धावे बरोबर टीम पोहोचली आहे 7 ह्या धावसंख्येवरती। 7 आकडा आपण पाहिला MS धोनी साठी लकी होता। 7 आकडा आपल्याला आठवण झाली तर शिवरायांच्या त्या शूरवीर 7 मावळ्यांची देखील आठवण होते। नेसनेच्या पावनखिंडीमध्ये लढता लढता 7 शूरवीर मावळे धारात इथे पडले। मात्र इथे बॉल हवेमध्ये पॉइंटचा क्षेत्ररक्षक निश्चित इथे जज करत नाहीये। सुरुवातीलाच वाटलं की त्याचा बॅलन्स बिघडला, आणि जेव्हा क्षेत्ररक्षक बॉल खाली येतो त्याचं बॅलन्स बिघडल्यानंतर त्याला झेल टिपणं कठीण असतं, तेच झालंय। 8 धावा आल्या पहिल्या ओव्हर मध्ये। टीमची धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 8 धावा। डेजय केली शिवरायांच्या मावल्यांबद्दल। नेसनीच्या पावनखिंडीमध्ये 7 मावळे धारातीत ते पडले। बोनल खानाला जिवंत सोडल्यानंतर महाराज चौताळले, आणि त्यांनी सांगितलं की त्याला जिवंत जोपर्यंत तुम्ही त्याला मारत नाही तोपर्यंत मला तुमचं तोंडी बघायचं नाहीये। आणि प्रतापराव गुजरांवरती ते महाराज नाराज झाले, तेव्हा प्रतापराव गुजर आणि त्यांचे 6 मावले
नेसनीच्या पावनखिंडीमध्ये लढता लढता पाहताना तिथे पडले आणि इथे मात्र धारातील ती पडलाय. या गंधर्व 11 संघाचा हा सलामी वीर मैदानाच्या बाहेर. तर फलंदाज बाद होतोय. पहिला बिग विकेट. टीमची धावसंख्या आपण पाहण्यास स्कोरबोर्डती लागली आहे फक्त 8 धावा आणि सेकंड ओव्हर हाताळतोय गोलंदाजी करत असताना अक्षय. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिले एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. सेकंड मध्ये खेळाडू. आत्ताचा बॉल निश्चित अपील होतं. डायरेक्ट हिट आणि इथे मात्र अपील केलं पंचांकडे निश्चित. तर 1 रन्स त्या ठिकाणी मिळाली. 1 रन्स बरोबर टीमची धावसंख्या आपण पाहतोय. टीमची धावसंख्या 9. या धावसंख्येमध्ये लेग बायज येतो पंचांचा इशारा. टीमची धावसंख्या 9 आपण पाहतोय. स्कोरबोर्डवरती अजय थोले नावाचं बादल. 2 मॅच मध्ये या खेळाडूनं आपलातून खेळी केली. 39 आणि 1 मॅच मध्ये 50 अशी त्याची खेळी म्हणजे 89 धावा त्यानं 2 मॅच मध्ये कव्हर केल्या. वादाची शिकार आणि ज्या खेळाडूबद्दल चर्चा करत होतो तो अजय धुले. बॅक टू द ब्रेकआउट. तर वातावरण थोडस शांत झालं. क्लायमेट शांत झालं कारण जे वादळ होतं मैदानावरती अजय धुले नावाचं ते थांबलं गेलं आणि आता मात्र इथे टीमची धावसंख्या केवळ तुम्हाला पाहायला मिळेल धावफलकावरती 9 धावा. फलटॉस समोर घेतात. ऑफसाईडला क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन्स त्या ठिकाणी मिळेल आणि 1 रनच्या बरोबरीनं टीम पोचली या 10 धावसंख्येवरती. 5 ओव्हरचा मॅच मध्ये 55 ते 60 धावेचं टार्गेट अपेक्षित असेल कारण 2 मॅच मध्ये तुम्ही पाहिलं असेल या ठिकाणी ज्या प्रकारे लढले आणि ज्या प्रकारे त्यांची फलंदाजी पाहायला मिळाली. समृद्धी 11 संघ समोर फलंदाज बाद. कव्हर पॉइंटला जेल टीमला गेलाय. अजून 1 गडी गाडत मैदानाच्या बाहेर. पहिल्याच मॅच मध्ये 52 धावा चेस केल्या तर दुसऱ्या मॅच मध्ये 64 धावा चेस केल्या आणि या मॅच मध्ये मी म्हणेन गंधर्व ईगल्स टीमला किमान 50 ते 55 धावेचं टार्गेट तरी रसावं लागेल कारण त्यांच्याकडे देखील गोलंदाजी चांगली आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने 50 ते 55 धावेचं टार्गेट गंधर्व ईगल्स टीमला या मैदानावरती सेट करावा लागेल. तर टीमची धावसंख्या अवघ्या आपण पाहतो स्कोरवरती लागल्यात ते 9 धावा. 10 धावा 2 षटके या ठिकाणी आपण पाहतोय. सुरू आहे. अक्षयचा ही शेवटचा बॉल आहे या ओव्हर मध्ये. 3 फलंदाज बाद झाले तर फक्त 2 धावा त्यानं खर्च केल्यात. अंतिम बॉल फेकण्यासाठी सज्ज होत आहे. स्कूप करण्याचा प्रयत्न आता इथे स्ट्रॉंग अपील. तर निश्चित त्या ठिकाणी 2 ऑफिशियल स्पंच आहेत जयप्रभा सम आणि त्याचबरोबर जतीन भोईर.
तर धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर अवघ्या 12 धावा, गडी बाद झाले एकूण 3 बाद 10 धावा. मॅडम मी म्हणेन कुठेतरी धावसंख्येला रोख लागली गेली, कारण जो मेन खेळाडू होता अजय दुले तो बाद झाल्यानंतर इथे आपण पाहतोय संघ पूर्णपणे थोडासा दबावामध्ये देखील पाहायला मिळाला. तो एक खेळाडूवरती पूर्ण टीम डिपेंड्स नसते, हा मी नेहमीच सांगत असतो, कारण एका खेळाडूच्या बॅटिंग वरती पूर्ण टीम चालत नसते. आणि या प्रकारे आपण पाहिलं तर जरी अजय बाद झाला तरी आता या ठिकाणी नागेश आहे, त्याच्यानंतर कल्पेश, हे दोन खेळाडू आहेत. हे दोन्ही खेळाडू देखील मजबूत आणि ताकदवर आहेत, त्यामुळे यांच्याकडे अपेक्षा बाळगली जाते की एखाद चांगली इनिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळावी आणि 50 ते 55 धावेचं टार्गेट सेट व्हावं. चला बेल घेऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण लावायचं. 5 ओव्हरचा मॅच, 2 संघ. उद्या या लीगचा अंतिम दिवस आहे, उद्या देखील संघ खेळणार आहेत या लीग मध्ये. 4 संघ उद्याच्या दिवसामध्ये असेल. रवी 11, रिया 11, बायकर वायकर्स वॉरियर्स, त्याचबरोबर मयुरेस 11. तर रावी 11, रिया 11, मयुरेश 11 आणि बायकर वॉरियर्स. चांगलं क्षेत्ररक्षण वेगाने आलेत, बघा किती सुंदर क्षेत्ररक्षण. जर मॅडे बाल हाताला लागला नसता तर चौका देखील मिळाला असता. म्हणजे एवढा कॉन्फिडन्स स्वतःमध्ये होता. आणि आम्ही नेहमीच सांगत आलो की प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट मॅन, सराव हा माणसाला परिपक्व बनवतो. आज मॅडी दुल्यांचा देखील सराव भरपूर चांगला पाहिला. आज मैदानावर एक चांगला सुपर ओव्हर त्यांच्या माध्यमातून झाला, मात्र तरी सुद्धा संघ जिंकला आणि 2000 रुपयाची कॅश प्राइज त्यांना मिळाली. आणि युट्यूब वरती निश्चित ती ओव्हर तुम्ही पाहू शकता कधी. यावेळी सवाल हातामध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत आणि त्या ठिकाणी सागर पडवलला झेल टिपलाय. खेळाडू बॅक टू द डगआउट. भगवा बादल, भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त, प्राण देऊनी राखितो आम्ही स्वराज्याचे तख्त. सलसलत राहू दे मध मराठ्यांचे रक्त, कारण आम्ही जन्मदास फक्त आणि फक्त शिवभक्त. शिवजयंती मित्रांनो येते 19 फेब्रुवारीला. प्रत्येक गावागावामध्ये नव्हे तर मॅडम प्रत्येक घराघरामध्ये शिवजयंती साजरी व्हायला हवी. निदान एका प्रतिमेचं पूजन करून प्रत्येकानं घराघरामध्ये शिवजयंती साजरी करा. आज आपण बघतो प्रेमाचा सप्ताह सुरू आहे. व्हॅलेंटाईन डे, किस डे, हक डे ते आमच्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहेत. आमच्यासाठी इम्पॉर्टंट फक्त शिवजयंती. निश्चित आपण पाहतोय, कारण चर्चा केली आपण प्रेमाचा सप्ताह. या प्रेमाच्या सप्ताहामध्ये अनेक जणांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. प्रेमामध्ये कित्येक जण प्राण गमावलाय, मात्र आपल्या स्वराज्यासाठी ज्यांनी प्राण अर्पित केला ते शिवराय, त्यांची जयंती आम्ही साजरी करू 19 फेब्रुवारीला. तर निश्चित आपण पाहतोय टीमची धावसंख्या, टोटल स्कोर आपण पाहतोय. स्कोरबोर्ड होती लागले ते 12 धावा. यावेळी 6 बॉल फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. व्यासपीठावरती यावं. या साहेब आपण व्यासपीठावरती आपलं बदलापूर प्रीमियर लीग च्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. निश्चित या स्पर्धेमध्ये या लीग मध्ये आम्हाला देखील संधी मिळाली. मॅडी दुलेचं कौतुक आभार व्यक्त करेल आणि खास करून आमचे धनराज म्हात्रे ज्यांनी देखील आम्हाला या बदलापूर प्रीमियर लीग मध्ये बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचा देखील आभार. नवीन खेळाडू इजाज.
तर व्यासपीठावरती आपण पाहतो आमच्या सन्माननीय राजेंद्र धुळे बदलापूर चे नगरसेवक सन्माननीय राजेंद्रजी धुळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान होतोय. सन्मान एका व्यक्तिमत्वाचा, सन्मान आमच्या कर्तृत्ववान नेत्याचा, सन्मान आमच्या नगरसेवकाचा, सन्माननीय राजेंद्रदादा धुळे यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती होतोय. या ठिकाणी स्पर्धेचा मोमेंटो आता सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा सन्मान होतोय आमच्या व्यासपीठावरती. आज बरेच सारे प्रेक्षक वर्ग या मॅचला एन्जॉय करतात. बदलापूर विभागाच्या एक मानाची स्पर्धा आहे. तर बदलापूर प्रीमियर लीग 2021 ही संकल्पना खऱ्या अर्थाने आपण राबवली गेली आणि निश्चित एक जबरदस्त आयोजन या लीगच्या माध्यमातून पाहायला मिळालं. याच परिस्थितीत प्रत्येक खेळाडूला आपला खेळ दाखवण्याची संधी मिळाली आणि आज इथनच तुम्हाला यंगस्टार खेळाडू मिळतील. तुमचे चांगले चांगले खेळाडू आज इथनच तुम्हाला पाहायला मिळतील. खऱ्या अर्थाने हा प्लॅटफॉर्म असतो मॅडी, इथनं तुम्हाला संधी असते की आपल्या टीम मध्ये प्लेइंग 11 मध्ये आपली जागा निर्माण व्हावी. म्हणून प्रत्येकानं आज या ठिकाणी खेळ चांगला खेळा तर आपल्या गावच्या प्लेइंग 11 टीम मध्ये निश्चित जागा निर्माण होईल. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. वर्गावरती धावा लागल्यात ते एकूण फक्त 12 धावा. 4.00 ही सरासरी. तर निश्चित आपण पाहतोय अतिशय सुंदर असं आयोजन. कारण मी आल्याला देखील प्रशंसा केली. येत्या क्षणी प्रेमात पडावा असं सुंदर आयोजन. मैदानाच्या चारही बाजूला बघा काय सुंदर डेकोरेशन केलंय, व्यासपीठ आणि त्याच्यानंतर ट्रॉफ्या आणि या सर्व काही बघितल्यानंतर प्रत्येकाचं मन प्रफुल्लित होत असतं. त्याच प्रकारे आज या आयोजनाला प्रशंसा करताना आमचे सन्माननीय नगरसेवक राजेंद्रदादा धुळे यांनी आम्हाला 15,000 रुपयाचं डोनेशन या लीग साठी दिले. तर जोरदार टाळ्या दादांसाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मुळात सहकार्य लाभलं. त्याबद्दल पुन्हा एकदा बदलापूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांच्या सर्व कमिटीच्या माध्यमातून दादांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. काल आम्हाला मौल शेख पिसेकर यांच्याकडनं 5,000 रुपये लाभले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. कारण ही स्पर्धा भरवणं जेवढं सोपं असतं तेवढं तिला घडवून यशस्वी करणं कठीण असतं. मात्र इथे बॉल पॅडवरती होता. अपील स्ट्रॉंग होतं, अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. नेहमीच आम्ही सांगत आलो की लेग बिफोरचं अपील केल्यानंतर पंचांना 3 गोष्टी पाहाव्या लागतात. लेंथ, लाईन आणि हाईट फॅक्टर. एक्झॅक्टली चेंडू कुठे पडतो, चेंडूची दिशा कुठे आहे आणि चेंडूला हाईट फॅक्टर किती. आत्ताचा चेंडू थोडासा स्टंपच्या बाहेर होता त्यामुळे पंचांनी नो बॉल घोषित केला. समोर खेळतात 1 रन जरूर मिळेल. सिंगल डबलनं काही फरक पडणार नाही आणि सिंगल डबलनं तुम्हाला मोठ्या धावा पाहायला मिळणार नाहीयेत. निश्चित धावा जर मोठ्या बनवायच्या असतील तर तुम्हाला चौकार आणि षटकार मारावे लागतील. कारण असं म्हटलं जातंय की बिना हवा से क्या फुल खिलेंगे जब तक बारिश ना हो और इक्का दुक्का से क्या बड़ा स्कोर बन पाएगा जब तक चौके छक्के ना हो. समोर पॉइंटला स्वतः ड्रॉप आणि इथे थर्ड अंपायर तिसरे पंच इथे आम्हाला सांगतील की हा फलंदाज आउट आहे की नॉट आउट.
तर नॉट आउट. टीमची धावसंख्या 15. टीमची धावसंख्या 15 रन्स. आपण पाहतो धावपळकावरती लागली आहे. 5 बाद 15. गोलंदाज तयार. चौथं षटक. भरपूर चांगला बॉल पॅडवरती होता. 1 रन्स मिळाली. 1 रन्स बरोबर टीमची धावसंख्या. लेग बायचा इशारा. टीमची धावसंख्या 16. टीम पोहोचले 16 वरती. षटक क्रमांक 4. पहिला 2 ओव्हर मध्ये धाबा आल्या नाही. तिसऱ्या ओव्हर मध्ये धाबा आल्या नाहीयेत आणि चौथं ओव्हर आपण पाहतो 4 धाबा आल्या 4 बॉल मध्ये. नागेश समोर खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला मध्ये. कॅच ड्रॉप. 1 रन्स. त्या ठिकाणी अजून एक झेल ड्रॉप होत आहे. तर टीमची धावसंख्या 17. 5 बाद 17 धावा. स्कोर वरती लागलेत 17 धावा. 17 आणि खतरा असं म्हटलं जात आहे. 17चा खतरा झाला होता 17 नोव्हेंबर 2012 रोजी दुपारी 3:33 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं आणि पूर्ण मराठी माणसाला त्या 17चा खतरा झाला. हा बॉल हवेमध्ये आणि इथे कॅच ड्रॉप. दोघांमध्ये पुन्हा एकदा कॉल होत नाहीये. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसरी धाव देखील कंप्लीट होते आणि 3 धावेच्या मदतीने 20 रन्स. बघा कॅच होती. दोघांचा कॉल झाला नाही आणि इथे मात्र कॅच ड्रॉप नंतर 3 धावा मिळाल्या. 3 धावेच्या मदतीने इथे बॅटिंग करताना गंधर्व इगल्स टीमची धावसंख्या फक्त 20 धावा. तर 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 20 रन्स. आपण पाहतो प्रत्येक षटक 5.00 ही सरासरी घातली. पहिला ओव्हर आपण पाहिला इथे फेकला संजय ना फक्त 8 धावा दिल्या. मग त्याच्यानंतर पॉवर प्लेचं दुसरं षटक अक्षयने फेकलं. फक्त 2 धावा देत 3 फलंदाजांना बाद केलं. त्याच्यानंतर पुन्हा एकदा इथे कल्पेश कुलकर्णी ज्यानं षटक फेकलं 2 धावेचं आणि 2 विकेट मिळवला. त्याच्यानंतर मनीष पांडे 8 धावा त्याने खर्च केल्या. काय जबरदस्त बॉलिंग विश्लेषण. आज या मॅच मध्ये आपली पकड मजबूत करून सुपर 4 मध्ये जाण्यासाठी संघ सज्ज होतोय. व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 21 रन. कारण इथे गंधर्व इगल्स टीमला किमान 40 प्लस धावा बनवाव्या लागतील तेव्हा कुठे त्यांचं अस्तित्व या लीग मध्ये टिकाऊ शकतील. आणि सुरुवातीला आपण पाहिल्या अपेक्षा होत्या ज्या खेळाडूंकडनं त्या खेळाडू अपयशी झाले आणि खास करून अजय बाद झाल्यानंतर ही टीम स्वतःला सावरू शकली नाहीये आणि एका पाठोपाठ मी म्हणेन खेळाडू बाद झाले. जसे पिकलेल्या झाडाची पानं भरून पडावी तशी यांची बॅटिंग लाईनअप इथे कोसळली आणि आता मात्र 6 खेळाडू बाद झालेत 21 या धावसंख्येवरती. थोडंसं टेन्शन कारण ही मॅच महत्वाची होती आणि खास टेन्शन मी म्हणेन ज्या प्रकारे जास्त झालं असेल या ठिकाणी आपण बघतो भोला शेठ बॉईज टीमच्या खेळाडूंना. कारण या मॅच वरती तो संघ डिफेन्स होता आणि जर इथे गंधर्व इगल्स टीमने सामना जिंकला असता तर भोला शेठ बॉईज संघाला देखील संधी मिळाली असती. म्हणजेच तो चौकार येतो. चौकाराबरोबर 25 रन्स. आताचा बॉल आपण पाहतो लेग स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉल. निश्चित आपण पाहतो अपेक्षा बाळगूया 40 धाब्याची आणि 40 धाबा जरी झाल्या तरी मात्र मी म्हणेन हा संघ फाईट देऊ शकेल कारण यांच्याकडे गोलंदाजी भरपूर चांगली आहे. त्यामुळे येणाऱ्या मॅच मध्ये किमान 40 तरी धाबा त्या टीमला बनवाव्या लागतील. कोलपटाप्याचा चेंडू यॉर्कर चेंडू. डॉट बॉलची समाप्ती. नागेश सारखा खेळाडू मैदानावरती आहे. नागेशकडनं अपेक्षा भरपूर आहेत आणि टीमचे कॅप्टन देखील आहेत त्यामुळे आज जिम्मेदारी निभवावी लागेल. टीमची धावसंख्या 26 रन. या ओव्हर मध्ये 3 बॉल शिल्लक आहेत. समोर खेळतात ऑफ साइडला क्षेत्ररक्षक नाही आहेत
आणि जोपर्यंत बाउंड्री लाईन वरनं येतील तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट होतात. 28 धावा धावफलकावरती लागतात. 2 बॉल 2 मोठे फटके अपेक्षित असतील गंधर्व ईगल्स टीमच्या या इनिंग मध्ये. तर टीमची धावसंख्या आता पुढे पाहायला 29 रन 29 धावा अद्याप 2 बाद शिल्लक आहेत. यावेळेस फलंदाज नागेश बॅक टू द डगआउट आणि टीमची धावसंख्या 29 लॉस ऑफ 7 विकेट. आपण पाहतोय शेवटचा बॉल अंतिम बॉल टीमची धावसंख्या 29 रन एखादा मोठा फटका 35 धावा देखील टार्गेट सेट होऊ शकेल. चौकार किंवा षटकार येणं महत्वाचं आहे या इनिंग मध्ये. शेवटच्या बॉलवर तर गोलंदाज तयार होतो शेवटचा बॉल फेकण्यासाठी. समोर फटकालाय चेंडू सीमारेषा पलीकडे ब्रँडेड षटकार आणि या षटकारा बरोबर टीम पोहोचली 35 धावसंख्येत होती आणि 36 धावेचं लक्ष उभं केलंय. यावेळेस मॅच मध्ये समृद्धी 11 टीम समोर. च्या माध्यमातून रायरेश्वराच्या शिवपिंडावरती क्षत्रिय रक्ताचा अभिषेक घालून आणि मुठभर मावल्याने घेऊन स्वराज्याची स्थापना माझ्या राजांनी केली आणि त्यांचं संगीत इथे ऐकवलं जात आहे. थँक्यू सर. तर जाऊया आपण मैदानावर. तो बहुत बहुत शुक्रिया फिर एक बार सभी दर्शकों का जीतने के लिए लक्ष्य रखा है 36 रनों का विकेट हैट्रिक यहाँ पर लेते गेंदबाज 2000 का इनाम और यदि मुकाबला जीतते हैं तो 3000 रुपए के इनाम और इनाम होगा हमारे महेंद्र दुले जिनकी तरफ से, क्योंकि अब उन्हें भी ये मुकाबला जीतना बहुत जरूरी है. टीम के लिए मुकाबला जीतना जरूरी है क्योंकि यदि गंधर्व
ईगल्स टीम ये मुकाबला जीतती है तो इसका फायदा भी होगा इस मैदान के ऊपर बोलासेट बॉयज टीम को, तो इसीलिए इनाम भी लगाया गया। और बिल्कुल 36 रन इतना छोटा स्कोर नहीं है, क्योंकि हमने बहुत मरतबा देखा है लो स्कोर वाले मुकाबले भी जीते हैं कई टीमों ने। तो लो स्कोर वाला मुकाबला जीतना है तो आपको गेंदबाजी हाई स्टैंडर्ड करनी होगी, फील्डिंग आपको अच्छी करनी होगी, उसके बाद आपको विकेट लेने होंगे, उसके बाद टीम के ऊपर दबाव डालना होगा, और सबसे महत्वपूर्ण बात आपको अतिरिक्त रन के ऊपर अंकुश लगाना होगा। गेम ऑन। पहले गेंद हल्के हाथों से गेंद को प्लेस किया और सम्मान दिया गेंद को। ये बेहतरीन थी गेंद, बिल्कुल फटने के बाद थोड़ी सी नीचे रहती हुई थी और बल्लेबाज ने इसे सम्मान दिया। सलामी जोड़ी मैदान के ऊपर हम बात करेंगे यहां पर कल्पेश और सागर, ये दोनों ताकतवर जोड़ी मैदान के ऊपर पहुंच चुकी है। दोनों बल्लेबाजों ने दोनों मुकाबले में बेहतरीन प्रदर्शन किया और वही उम्मीद है इस तीसरे मुकाबले में उनके समर्थकों को। यह बेहतरीन स्ट्रोक और गेंद गई मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। यह पहला दमदार स्ट्रोक बल्लेबाज कल्पेश के बल्ले से। क्या बात है, शिवाजी महाराज के संगीत हरे रंग का सपना लेकर आया था अफजल इस माटी में, छत्रपति ने घुसा दिया था भगवा उसकी छाती में। टीम की टोटल 4 रन और 4 रन के साथ टीम का खाता खोला, कल्पेश का खाता खोला। फिर एक बार उड़ाया गेंद को मिड विकेट बाउंड्री लाइन के पार और एक शानदार छक्का। टोटल बनी है 10 रन, 2 गेंदों में 10 रन बने, 3 गेंदों में 10 रन बने। पहली गेंद मैंने बहुत बेहतरीन थी, उसे सम्मान दिया और जैसे ही शॉर्ट पिच गेंदें मिली उसके ऊपर प्रहार लगाते हुए 2 बड़े स्ट्रोक। टीम की टोटल पहुंची इस समय 10 रन बगैर विकेट के नुकसान पर। और इस बार बेहतरीन डिलीवरी पड़ने के बाद लेग स्टंप के बाहर, बिल्कुल यहां पर अंपायर हमारे बता रहे हैं कि ये गेंद लेग स्टंप की थोड़ी सी बाहर थी, अंपायर ने व्हाइट गोल घोषित किया और इस समय टीम की टोटल बनती हुई 11 रन। जीत के लिए अब चाहिए केवल 25 रन की आवश्यकता। इस मुकाबले की हम बात करेंगे तो अब 27 गेंदें बची है और अब जीतने के लिए 25 रन की आवश्यकता। फिर एक बार सामने की तरफ खेलने की कोशिश, अच्छी गेंद, बिल्कुल यहां पर 1 रन जरूर पूरा किया दौड़कर दोनों बल्लेबाजों ने और इस 1 रन के साथ टीम की टोटल बढ़ती हुई इस समय 12 रन। जीत के लिए चाहिए इस मैदान के ऊपर 24 रन की आवश्यकता। तो इसी दरमियान बिल्कुल बालाशेठ राउत यहां पर पहुंचते हुए उनका भी हम स्वागत करेंगे। काफी खुश है, बिल्कुल उनकी टीम आज मजबूत स्थिति में दिखाई दे रही है, जिस तरह से समृद्धि 11 पूरी तरह से मजबूत स्थिति में आ चुकी है। जीतने के लिए केवल 24 रन की आवश्यकता है। 26 गेंदें, बेहतरीन गेंद, बिल्कुल यहां पर डॉट बॉल की समाप्ति। ऐसी गेंदबाजी होगी तो कई तो मुकाबले में मजा आ सकती है, क्योंकि अब 25 गेंदें और 24 रन, अंतर जो है वो अब समय गेंदें ज्यादा है और रन कम है, यानी कि 25 गेंदें और 24 रन की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। हल्के हाथों से क्लिक किया, बेहतरीन क्रिकेट और 1 रन पूरा किया दूसरे की कोशिश में। ये देखिए गहरा फील्डिंग नागेश बारा और इस समय दबाव पूरी तरह से सब तरफ दिखाई देता हुआ टीम के कप्तान के ऊपर और ये चौथा दावा। ओवर की समाप्ति हुई पहले ओवर के समाप्ति के बाद टीम की टोटल 16 रन बगैर विकेट के नुकसान पर।
36 का टारगेट है। अब 24 गेंद में केवल 20 रन की आवश्यकता। बिल्कुल गंधर्व 11 अगस्त टीम के ऊपर दारोमदार था बिल्कुल, और बोला सेट बॉयज टीम भी उसी के ऊपर डिफेंस थी, मगर अब थोड़ी सी नाराज होती हुई भी उनकी टीम, क्योंकि उन्होंने भी 2 मुकाबले जीते थे। जीतने के लिए अब चाहिए 20 रन। 23 गेंदें बची है। इस बार डॉट बॉल की समाप्ति, ऐसे गेंदबाजी करनी होगी, ज्यादा से ज्यादा डॉट बॉल, ज्यादा से ज्यादा विकेट यहां से लेने होंगे, तो जाकर इस मुकाबले को जीतने का सपना रख सकती है। इस बार गेंदबाजी में ऊंचाई ज्यादा, लंबाई कम, चिड़िया छिप गई खेत में और कल्पेश के पारी गेंद। की आवश्यकता है। ऐसे नहीं हो सकता कि मुकाबला यहाँ पर समृद्धि 11 ही जीत सकती है। क्रिकेट का खेल है दोस्तों, हमने हर जगह के देखा है, कई जगहों पे देखा है, कई मुकाबले प्रतियोगिता में देखा है कि कभी कभी लो स्कोर वाले मुकाबले भी गेंदबाज जीता कर देते हैं। हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं। इस समय वो हौसला बुलंद रखना होगा, मैं कर सकता हूं, मैं मुकाबला जीत सकता हूं, ये कॉन्फिडेंस अब इस टीम को रखना होगा, क्योंकि दुनिया झुकती है, बस झुकाने वाला चाहिए। इस मैदान के ऊपर यह सोच रखनी होगी, इस बार ये मुकाबला हम जीतेंगे, ये कोशिश हम करेंगे मैदान के ऊपर, क्योंकि अब 22 गेंदें बची है, 20 रन की आवश्यकता। गेंदबाज तैयार, फिर एक बार गेंदबाज में और एक विकेट का पतन, लगातार विकेट। अब 21 गेंद में 20 रन की आवश्यकता। रन डिफेंस होते हैं दोस्तों। कल का मैं बात कहूंगा, बिल्कुल कल आखिरी मुकाबला फाइनल का था, एक ओवर में 2 रन की जरूरत थी और वो मुकाबला गेंदबाज ने जीता था हिडुटनी टीम के, 2 रन डिफेंस किए थे। तो यहां से 21 गेंदों में 20 रन डिफेंस हो सकते हैं। जिनकी बल्लेबाजी, उनकी ताकत थी, सलामी जोड़ी, वो आउट होने के बाद अब इस मुकाबले में वापसी करनी होगी। गेंदबाज तैयार, इस समय बेहतरीन गेंदबाजी हम बात करेंगे गेंदबाज वैभव की, जिन्होंने बेहतरीन गेंदबाजी की है। 21 गेंद में 20 रन की आवश्यकता। अभी भी वक्त है, बिल्कुल मुकाबले में वापसी पा सकते हैं। इस ओवर में बहुत कुछ देखने को मिला, जो दोनों बल्लेबाज थे उनकी ताकत, यानी कि सलामी वीर कल्पेश और सागर, जो आउट होने के बाद अब क्या दबाव आएगा इस टीम के ऊपर। अक्षय सेकंड पर हल्के हाथों से प्लेसमेंट किया, ये देखिए दबाव, इसे दबाव कहते हैं। रन नहीं ले पाएंगे क्योंकि उनके ऊपर दबाव आ चुका है। 20 गेंदें 20 रन की आवश्यकता। कमाल की गेंदें और 4 गेंदों में एक भी रन नहीं है, 2 विकेटें भी मिली है। आत्मविश्वास के साथ गेंदबाजी, इन्हें कहते हैं गेंदबाजी। और बेहतरीन गेंद, बिल्कुल यहां पर कितना दबाव है इस टीम के ऊपर हम देख सकते हैं। अब समीकरण बदल चुका है, 19 गेंदें 20 रन की आवश्यकता। 24 गेंदें 20 का समीकरण था, अब ये पासा पलट चुका है। ये क्रिकेट का दस्तूर है दोस्तों, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर। क्रिकेट की भाषा, लगी तो ताली नहीं तो गाली। और इस समय मैदान के ऊपर हम देख रहे हैं क्या कमाल का मुकाबला।
पॉइंट के रिजल्ट में बेहतरीन फील्डिंग, एक ही एक्शन में गेंद को नहीं उठा पाए, रन बचाते तो बिल्कुल यहां पर फायदा हो सकता था। 18 गेंद अब बची है, 19 रन की आवश्यकता डी से। आता आमच्या मगर ये क्रिकेट का खेल है दोस्तों, अनिश्चित ओवर क्रिकेट का खेल होता है। इस बार ये गेंदे अपनी टीम को जीत नहीं दिला पाएंगे, क्योंकि ऐसी गेंदे आप फेंकेंगे तो मुकाबले में नहीं जीत सकते। जीतने के लिए लक्ष्य अब 18 गेंदों में 18 रन की आवश्यकता है। तो कल्पेश के लिए हर विकेट के लिए 500 रुपए का इनाम है यहाँ पर हमारे महेंद्र फुले, जिनकी तरफ से हर विकेट के लिए 500 रुपया, विकेट हैट्रिक के लिए 1000 रुपए का इनाम है, 1500 रुपए 2000 का इनाम है विकेट हैट्रिक के लिए। यदि यहाँ पर विकेट हैट्रिक आती है या फिर इस ओवर में 4 रन भी देते हैं तो भी यहाँ पर 500 रुपए का इनाम भी मिलेगा। इस ओवर में गेंदे फेंक चुके हैं, एक टीम की टोटल बनी है 19। बेहतरीन डिलीवरी, बिल्कुल ये गेंद अच्छी थी और इस बार बल्लेबाज को चकमा देती हुई एक एक डॉट बॉल मुकाबले में दबाव बढ़ा सकती बल्लेबाजी करने वाली समृद्धि 11 टीम के ऊपर, और एक एक डॉट बॉल यहां से मुकाबले में मजबूती दिला सकता है। मुकाबला बेहतरीन होगा दोस्तों, कहीं मत जाना, ये लो स्कोर वाला मुकाबला है मगर उतना ही बेहतर होगा, क्योंकि जीतने के लिए चाहिए अभी भी 17 रन की आवश्यकता। बेहतरीन डिलीवरी मगर पढ़ने के बाद ऑप्शन के बाहर, अंपायर का व्हाइट बॉल का इशारा। ये व्हाइट बॉल कहीं तो सरदर्द साबित होगा, क्योंकि जीतने के लिए अब रन बचाने और अतिरिक्त रन यहां से टीम को बाहर ले जा सकते हैं। तो टीम को टोटल बना है 20 रन, 16 रन की आवश्यकता, 16 का डोला, 16 गेंदे और 16 रन। इस बार बेहतरीन गेंद सामने की तरफ खेला, 1 रन मिला और 1 रन से संतोष होना पड़ा। कट टू कट मुकाबला है, 15 गेंदे 15 रन की आवश्यकता। तो बिल्कुल मुकाबला जीतने के लिए अब चाहिए यहाँ पर 15 गेंद में 15 रन की आवश्यकता, और ऐसे समय में ये विस्फोटक स्ट्रोक किया है, बिल्कुल यहाँ पर रिक्स उठाई इस बल्लेबाज ने, रिवर्स किया और शानदार चौका। यह अकाउंटिंग का नियम है, आप रिस्क उठाइए और ज्यादा प्रॉफिट मिलता है, बिल्कुल ये शेयर मार्केट का नियम है। और इसी समय में ये रिस्क उठाई इस बल्लेबाज ने, यहां नहीं लगते तो जाना पड़ता, लौटना पड़ता, और अब समीकरण पूरी तरह से बदल चुका है। 11 रन की आवश्यकता। ये सामने खेला कि आपने बेहतरीन शॉट, एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन को चूती हुई ये शानदार चौका। आप चाहते थोड़ी सी मुस्कुराहट उनके ऑनर के चेहरे पर और उनके खिलाड़ी के चेहरे के ऊपर। तो
ज्यादा एक तरफा होने की संभावना है, क्योंकि 12 गेंदों में 5 रन की आवश्यकता, सुपर 4 में जाने का सपना था और वो टीम आप पहुंचने के लिए तैयार हो चुकी है। इस ट्रॉफी का उठाने का सपना था इस समृद्धि 11 टीम का, वो सपना साकार होता है मैदान के ऊपर, क्योंकि केवल 5 रन की आवश्यकता। थैंक यू सो मच मैडी दूल्हे, जो हमें दिन भर यहाँ पर साथ दिया, और खास तौर पर हमारे धनराज जी मात्रे जिन्होंने हमें आमंत्रित किया, उनका भी हम शुक्रिया अदा करते हैं। बदलापुर प्रीमियर लीग इतनी बड़ी लीग और हमें बोलने का मौका मिला, तो उनका भी हम शुक्रिया अदा करते हैं। पूरे आयोजन कमेटी का और पूरे बदलापुर वासियों का हम शुक्रिया अदा करते हैं। पूरे ऑनर सभी ऑनर है, उनका भी हम शुक्रिया अदा करते हैं। और ये मुकाबला जीतने के लिए केवल 5 रन की आवश्यकता। इस बार मुकाबला जीतेंगे तो सभी का सरदर्द हो मिट जाएगा, क्योंकि डायरेक्ट एक टीम सुपर 4 में जाएगी। तो 11 गेंद जीतने के लिए 5 रन की आवश्यकता। क्लीन बोल्ड और विकेट मिलता हुआ 10 गेंदे और 5 रन की आवश्यकता है। तो जिनको बिल्कुल यहाँ पर 5 रन की आवश्यकता। ये देखिए टीम मीटिंग, शॉर्ट एंड स्वीट टीम मीटिंग हो रही है कि किस तरह से मुकाबला होगा। तकरीबन बिल्कुल चाहते सभी दर्शक कि इस ओवर में केवल 2 रन आए और आखिरी ओवर में 3 रन तो बचने चाहिए। तो बिल्कुल जिस तरह से जो कल्पेश का ओवर था वो थोड़ा सा महंगा रहा, 14 रन आए। कहीं उस ओवर में 7-8 रन आते तो कुछ बदलाव जरूर देखने को मिलता, मगर ये क्रिकेट खेल है दोस्तों, हम चाहने से, आप या मैं चाहने से कुछ नहीं होता, जो खुदा को मंजूर है वही होता है। बिल्कुल कल का पहला मुकाबला 8:30 में होगा पहला मुकाबला, तो आना होगा। और इस बार गेंद को उड़ाया, गेंद गई फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। कल का पहला मुकाबला होगा रावी 11 वर्सेस रिया 11, 8:30 बजे मुकाबला होगा। तो दोनों टीमें याद रखना है, आप टाइम के ऊपर पहुंचना है, अन्यथा आपको पेनल्टी लग सकती है। 1 रन की आवश्यकता, स्कोर इज लेवल। और ये ऊंची उड़ान भरती हुई समृद्धि 11 टीम, नाम उतना बड़ा है समृद्धि, और उसी हिसाब से उन्होंने खेल किया और ये सपना साकार किया बालाशेठ का। और आज ये मुकाबला जीतकर उनकी टीम पहुंच जाएगी सुपर 4 में। पहला दिन में प्रियांश म्यूरिक्स 11 और दूसरे दिन की हम 10 क्रिक 11 बात करेंगे 10 क्रिक 11। और ये तीसरा दिन, आज का दिन रहा समृद्धि 11 टीम के नाम, यानी कि 3 टीमें सुपर 4 में, कल एक टीम होगी और उसके बाद सेमीफाइनल, मेगा फाइनल। और ये मुकाबला जीता, फिनिश किया इस मुकाबले को, और समृद्धि 11 गोस टू द सुपर 4।